हॅलो मित्रांनो, तर पर्सेंटेजच्या कन्सेप्टचा हा एक प्रश्न बघा आपण कशा पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो. काय म्हटलंय, एका 16,000 रुपये किमतीच्या यंत्राची किंमत दरवर्षी 5% कमी होते, तर 2 वर्षानंतर त्याची किती किंमत होईल. तर 2 वर्ष प्रत्येकी 5% कमी होते, तर स्टेप बाय स्टेप काढायची गरज नाही, तुम्ही एका लाईन मध्ये आन्सर काढू शकता. 16,000 रुपये प्रत्येक वर्षी 5% कमी होते, म्हणजे पहिल्या वर्षी 95% होते, परत दुसऱ्या वर्षी पण 5% कमी होते, म्हणजे किती होते, 95% होते. सॉल्व्ह करू. 2 शून्याला 2 शून्य गेले, परत या एका शून्याला हे एक शून्य गेलं, 5 दुनी 10, 19 5 95 आणि बे एक बे, बे 8 16. थोडक्यात झालं काय, 19 8 52 असे 152 गुणिले 95, 152 गुणिले 95 हे आपल्याला सॉल्व्ह करायचंय. आता 152 गुणिले 100 जर केलं तर 15,200च्या आसपास होतंय, आणि त्याच्यातून आपण त्याची पाचपट वजा करायचे, म्हणजे 1500 पेक्षा कमी आन्सर पाहिजे आणि लय पण नाही, थोडंसं कमी पाहिजे. मग 1500 पेक्षा जास्त चालणार नाही, पहिला आणि चौथा ऑप्शन गेला, राहिला कुठला, जास्त पण कमी नको आहे, राहिला कुठला, हा ऑप्शन. आणि गुणाकार पण करून बघू आपण. 5 दुनी 10, हाताला 1, 5 5 25 आणि 1 26, 5 1 5 आणि 2 7 0, 9 दुनी 18, हाताला 1, 9 5 45 आणि 1 46, हातचे आले 4, 9 1 9 4 13, 0 8 आणि 6 14, 7 आणि 6 13 आणि 1 14 आणि 13 आणि 1 14, 14,440 ऑप्शन नंबर 3. जमलं का नाही. प्रत्येक वेळी गुणाकार करणं पण गरजेचं नसतं, तुम्ही एक अंदाज लावून सुद्धा उत्तर काढू शकता. गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकीसाठी आयोगाने बॉड मास फ्रॅक्शन टॉपिक घेतलेला आहे. मोठ्या मोठ्या एक्झाम्पल मध्ये त्यांना तुम्हाला कन्सेप्ट माहिती आहे काय बघायचं होतं. ठीक आहे, तर अशाच पद्धतीने शिकण्यासाठी आपली अंकगणित बुद्धिमत्ता 2025 ची बॅच नक्की जॉईन करा. तुमचा गणित बुद्धिमत्तेचा स्कोर नक्की वाढेल.